बुड काय करताय? हो ती खरंच बुडती आहे. संजय दादा बुडते ना तर बुडते ना, तेवढंच पोहायला शिकेल. नाही 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 हो, अहो असं करून कसं चालेल? वाचवावं लागेल तिला, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. संजय दादा बरोबर बोलतो. एक काम कर, हा उडी मार. हा होय. नाही 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 परत तिला मी नाही हात लावणार. सोम तू उडी मार. हा हा मार. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. तुझा उतरतो. बबलू दादा तुम्ही उडी मारा. चला उडी मारा. चल चल चल. मारा मी उडी मारली तर मला कोण वाचवणार? उंची तर बघा. ते बी खरं आहे म्हणा. मग आता काय करायचं? हा काय करायचं? ठीक आहे थँक्यू कशाला बोलताय? हा आम्ही येतो. काय करतेस? मी सारंग सरांसाठी कॉफी घेऊन जाते. ओ बघू. बघ आजपासून ही कामं तू नाही करायची, ही कामं अस्मी करणार. तू घरातल्या कामांमध्ये सत्तेवला हेल्प करायची. धुनी भांडी, फरशी पुसणं, घर क्लीन ठेवणं आणि नोकरांची किरकोळ कामं. आपण सारंग सरांची कामं अस्मी करणार. चल. अस्मी आते. बस. सारंगच्या खोलीत गेली होतीस कॉफी घेऊन? हो. बरं केलंस. तुला माहिती आहे ना मी तुला या घरात जागा का दिली आहे? तू जेव्हा माझ्या सारंगच्या आयुष्यात होतीस तेव्हा माझा सारंग खूप खुश होता, खूप आनंदात होता. पण एक दिवस तू त्याला सोडून निघून गेलीस. त्याची अवस्था खूप खराब झाली होती. त्यांनी मरण यातना सहन केल्या. तेव्हा मला तुझा खूप राग आला होता. तळपायाची आग मस्तकात गेली होती. पण त्यानंतर तू मला सांगितलंस की तू हे सगळं पैशासाठी केलं होतंस. माझा
माझा विश्वासच बसला नाही. आणि हे सगळं जगन्नाथने तुझ्याकडून करून घेतलं, तुला कैदेत ठेवलं. हे सगळं खरं आहे का ग? हो, मला खरं खरं सांग. तू म्हणालीस तुझं अजूनही सारंगवर प्रेम आहे, खरंच आहे? हो मॅम. काय वाटेल ते करशील त्याच्यासाठी? मी हे सगळं काही विसरून जर का तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला पुन्हा एकदा चान्स दिला तर? तुझ्यासाठी नाही, माझ्या सारंगसाठी. कारण सारंगचं आयुष्य, त्याचा आनंद, त्याचं सुख मला सगळ्यात महत्वाचं आहे, तू नाही. शिवाय ती मूर्ख मुलगी मला माझ्या घरात नकोय. असनी मला असं वाटतंय की तू पुन्हा एकदा माझ्या सारंगचं मन जिंकू शकशील. तुला माहिती आहे ना, पुरुषाच्या हृदयाकडे जाणारा मार्ग त्याच्या पोटातून जातो. वे टू अ मॅन्स हार्ट इज थ्रू हिज स्टमक. माहिती आहे ना? आठवतंय का तुला, दिवाळीत तू आमच्या घरी अनारसे केले होतेस? एवढा उत्तम अनारसा मी आयुष्यात खाल्लेला नाहीये. तुझ्या हाताला चव आहे. सारंगसाठी नवनवीन पदार्थ बनव, त्याला खाऊ घाल, त्याला खुश ठेव. जा नाश्ता कर.